कुणाच जोर आहे? विशाल पाटलाच आहे. काय वातावरण आहे सांगली लोकसभेत? काँग्रेस. सांगली लोकसभा काँग्रेस येईल. सांगलीत भाजपच येणार. भाजपच होय. संजयसमोर विशाल पाटील योग्य वाटतं. सांगली लोकसभेबाबत विशाल पाटलाला तिकीट मिळणार आणि काँग्रेस निवडून येणार. पहिल्यापासून म्हणलं आम्हाला काँग्रेसच पाहिजे. काँग्रेस चांगला हात बघणार. अहो काँग्रेसच्या काळात 450 रुपये गॅस होता. मध्ये मोदीनं 1100 रुपये गॅस मिळाला. संजय का येईल की मतदान फक्त नाही बॉन्डेड पेपरवरच पाहिजे. त्या ह्याला नको, ते मशानवर नको. काय सांगली लोकसभेत काय होईल यंदा? संजय का काय येणार तुम्हाला माहिती? सांगलीत काय होईल म्हणण्यापेक्षा महागाई कमी झाली पाहिजे. समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा मध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक फॅमिलीसाठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम. आमची इतर वैशिष्ट्ये: महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम, सर्व आवश्यक नागरी सुविधा हाकेच्या अंतरावर, ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत. त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा, कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का. पत्ता: रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टिन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा. बुकिंग साठी संपर्क 8766 56 1583. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पेशल गोच्या माध्यमातून आपण अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये जातोय. आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील पलूस तालुक्यातील भिलवडी या मोठ्या गावामध्ये आज आलेलो आहोत. आपण राजकीयदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचं असं हे गाव आहे. सोबतच मागच्या 3-4 वर्षापूर्वी ह्या गावाने एक अनोखा उपक्रम केला होता. त्यामुळे ह्या गावाची ओळख राष्ट्रगीताचं गाव म्हणून देखील या गावाला ओळखलं जातं. सोबतच या ठिकाणी आजूबाजूला 12 वाड्या आहेत आणि हे मोठं पेठ असलेलं गाव. तर आज आपण या ठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने सामान्य मतदारांना, शेतकऱ्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया. नमस्कार. बाहेरच पहिल्यांदा काय निवडणूक आल्याजवळ? होय, आहे की जोरच आहे. कुणाच जोर आहे? विशाल पाटलाच आहे. आपण विशाल पाटलांना अजून उमेदवारी भेटून झाल्या. शेवट शनापात्र वसंतदादालाच तिकीट मिळणार. वसंतदादांच्या घराण्यालाच तिकीट मिळणार 100%. तुम्हाला विश्वास वाटतोय? 100%. बर, काय एवढा का कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? पहिल्यापासूनच आहे ना ते इलाक्यात पहिल्यापासूनच त्यांच्या संघ आहे. आपण इलाका आता म्हणते ती जरा ढासळ आहे किंवा काय का नाही, काय तसं काय? साईड बाजू ढासळलेली असते ना. बर, जो साईडला म्हणतो मी आहे पिलर स्ट्रॉंगच आहे. पिलर स्ट्रॉंगच आहे कधी. त्यामुळे भाजपला कडवा आव्हान देतील ते 100%. त्याच्याशिवाय पर्यायच नाही ना. बर, की तू रोपटं बी नाही आपलं शिवसेनेस काय 40 गावात कुठं. त्यामुळे शिवसेनेने मागणी करणंच मागे इश्यू इतका मतदारसंघ उभा डिपॉझिट जप्त झाली शिवसेनेची. विश्वहित कदम प्रयत्न करायला लागल्यात खूप विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी म्हणून. शेवटच्या क्षणापासून विशाल पाटलालाच तिकीट मिळणार. कोण काय नाही, वसंतदादाच्या ह्या नावाखाली आणि बाळकाकाच्या नावाखाली तिकीट विशाल पाटलाला मिळणार. बाळकाकाच्या. बाबा नमस्कार. नमस्कार. काय वातावरण आहे सांगली लोकसभेत? काँग्रेसचं वातावरण आहे जोरात. पण अजून काँग्रेसला मतदारसंघ सुटला ना की काय जरी झालं तर काँग्रेसच. भाजपचा उमेदवार 2 वेळा खासदार झाला इथनं. ह्या वेळेला परिवर्तन होईल? होणार होईल वाटतंय तुम्हाला? का होईल वाटतंय? GST मुळे. अच्छा, म्हणजे GSTचा त्रास तुम्हाला झालाय? काय त्रास झालाय नेमका? काय रुपयाची वस्तू 2 रुपयाला आणायची. GST टक्केवारी तेवढं फुकट पैसे द्या. औषधावर सुद्धा GST बसल्या म्हटलं त्याचं काय. आता इथनं जाताना मोटरसायकल सुद्धा ते हे बस येतील रस्ता केले ते काय म्हणते टॅक्स, रोड टॅक्स बसवणार. मग ते आज ते काय करल ते मोदी करल. कशावर बसवल, काय बसवल. पुन्हा 500 रुपये मिळवणारा रोजगाराला 1000 रुपये मिळेल तेव्हा त्याचं घर चालणार. ह्या महागाईमुळं. महागाई वाढले. महागाई वाढल्या. त्यामुळे यावेळेला यंदा सांगलीत परिवर्तन आहे. हां. काय नमस्कार. नमस्कार. काय कोणतं गाव तुमचं? गाव हेच की बेलवडीच का?
काय सांगली लोकसभा काय म्हणते यंदा? सांगली लोकसभा काँग्रेस येईल. काँग्रेस येईल. काँग्रेसचा अजून उमेदवार ही होईना झालंय, फायनल होईना. होणार की. होणार. त्यामुळं सांगलीत काँग्रेसचाच होईल वाटते. बरं, खासदारांचं काम कसं आहे? काम आहे परत तरी पण ह्यावेळी जरा बदल होईल असं वाटतंय. बदल होईल वाटतंय. काका नमस्कार. काय भिलवडीच का गाव? हां. बर, काय निवडणूक आल्याजवळ, आचारसंहिता लागल्या, सांगलीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले. सांगलीत काय होतंय? काय होतंय सांगलीत? सांगलीत भाजपच येणार. भाजपच येणार? होय. बर, का असं का वाटतंय? 10 वर्षात त्यांनी भरपूर विकास केला आहे, बर. त्यामुळं भाजपच येणार. कुठलं कुठलं काम केलंय? भरपूर पाण्याचं काम केलं, रस्त्याचं काम केलं. वर केंद्रात बी सरकार चांगलं आहे, खाली बी चांगलं आहे, त्यामुळं भाजपच येणार. हॅट्रिक आहे भाजपची पुन्हा? 100%. काय काँग्रेसचं शिवसेनेचं काय आव्हान दिसतंय का नाही? नाही, ते मतं फुटणार आणि भाजपच येणार. म्हणजे ते दोघं उभे राहिले तर मतं डिवाइड होणार. होय होय. आणि काकांनाच फायदा होणार. काकांनाच फायदा होणार 100%. बर, भाजपचे समर्थक पण तेच धरून बसलेत की दोघांनी बी राहावं उभा. का तसं काय आहे ते डाव आहे ना काय डाव? ते बरोबर. होय, भाजपच येणार. प्रश्न आणि अपक्ष तर उभा राहावं अशी माझी इच्छा आहे. पण अपक्ष उभा राहायचं धाडस करतील का ते? धाडस करणार की आमचा सपोर्ट आहे की भिलोडे पलूस कडेगाव मतदार इथनं जोरात उचलून देणार तुम्ही? उचलून देणार. बर, आमचं विश्वजित कदमच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आम्हाला. वन साइड येते. वन साईड आपलं देणारच. आपण अपक्ष जर राहिला तरी विशाल पाटील पाहिजे. जर पक्षाने उमेदवारी नाही दिली त्यांनी तर अपक्ष उभं राहायचं धाडस करावं. हां, करावं धाडस. बेनधडक आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. नमस्कार. काय भेळ खायला आलाय वाटतं? बर, आपलंच गाड आहे आपलंच आहे. होय. कोणतं गाव तुमचं? इथलं अंकलोपचंच आहे. अंकल खूपचं. इथं गाड काय असते. सांगली लोकसभेत काय वातावरण आहे यंदा? काय झाले, महायुतीतर्फे संजय काका फिक्स आहे ती. आता उमेदवारी फिक्स झाली त्यांना, पण महाविकास आघाडी अजून काय ठरलेलं नाही अजून त्यांनी. त्यामुळे तिरंगी जर लढत झाली तर संजय काका निवडून येऊ शकतात. तर काय करायला पाहिजे, यांनी एकच उमेदवार कोणतरी द्यायला पाहिजे महाविकास आघाडीतर्फे. होऊ शकतं एकाच एक निवडणूक झाली तर फाईट होऊ शकते, नाहीतर नाही एकतर्फी होऊ शकते. एकतर्फी होऊ शकते. मग कोण उमेदवार बरा वाटतोय संजय काकांच्या समोर तुम्हाला? संजय समोर विशाल पाटील योग्य वाटतात. विशाल पाटील योग्य वाटतात. म्हणजे विशाल पाटील जर असतील तर ते फाईट होऊ शकते. त्यामुळे विशाल पाटलांना उमेदवारी मिळणार. नमस्कार. काय निवडणूक आल्याजवळ लोकसभेची, मग आचारसंहिता पण लागल्या, तर सांगलीत पण जरा आता वातावरण एकदम ही व्हायला लागले. नेमकं कुणाला भाजपमधनं उमेदवारी भेटल्या संजय काकांना, आणि महाविकास आघाडीतनं अजून फायनल होईना उमेदवार, विशाल पाटील का चंद्रहार पाटील. तर काय वाटते तुम्हाला एकंदरीत सांगली लोकसभेबाबत? सांगली लोकसभेबाबत विशाल पाटलाला तिकीट मिळणार आणि काँग्रेस निवडून येणार. मिळणार तिकीट? मिळणार की तिकीट मिळणार आणि काँग्रेस येणार. संजय राऊत म्हणतात की शिवसेनेला जा मतदारसंघ सुटला आहे लोकसभेला. तसं मग माणसं कामं करणार नाहीत इथं. तर शिवसेनेला जर उमेदवारी भेटली तर कामं करणार नाहीत. हो, काँग्रेसला सुटायला पाहिजे तरच आहे फाईट होईल. हो. बर, बाकी काय मतदारसंघात समस्या कुठल्या आहेत? कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली पाहिजे असं वाटते तुम्हाला? सर्वसामान्यांच्या हिताचे सगळे निर्णय झाले पाहिजेत. सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांचा विचार केला पाहिजे. सर्वसामान्य माणूस हा निवडणुकीत केंद्रबिंदू असायला पाहिजे. असायला पाहिजे. काय सांगाल बाबा? काय म्हणा, सांगलीत काय होईल? हां, सांगलीत काय होईल? होणार 100% काम होणार असं आहे. कोणाचं काम होणार? हां, निवडणुकीचं कोण आहे ना त्यांचं काय सगळं काम. ठीक आहे. बाबा नमस्कार. माळव का आपल्या रानातला आहे काय मळ्यातलं आहे? कुठलं गाव तुमचं? माळवाडी. अच्छा, माळवाडीचंच आहे. अहो निवडणूक आल्याजवळ आता लोकसभेची. आता काय तुम्ही तर लय निवडणुका बघितल्या असणार आहे त्या? बघितले आहे ना. बघ काय कसं वातावरण दिसतंय सांगलीत यंदा? आता काय आता मला कळणार म्हाताऱ्या माणसाला वातावरण. आता तरुण कुठला पक्ष बरा, भाजप का काँग्रेस बरं? काय कसं आता आम्ही सांगणार. आमच्या मते काय आहे तर पहिल्यापासून म्हटल्यावर आम्हाला काँग्रेसच पाहिजे. ही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत आहे का? कुठलं नाही देत.
नाही, शेतकऱ्याकडं काही नाही, देत नाही. महागाई लय वाढवल्या, लागवडीला महागाई, काय त्या लागवडीत ताव नाही. त्यामुळे नाराज आहेत शेतकरी. हां, बरोबर आहे. बाबा काय कुठलं गाव? कुठलं गाव? जच जच आहे वे. मग इथं तुम्ही इथं राहायला असताय? आली पळून पळून आलाय का हो? काम नाही म्हणून. बर, म्हणजे बेरोजगारी पण वाढल्या खूप या मतदारसंघात. नाही वाढलं नाही, आम्हाला काँग्रेसने चांगला हातभार लावलाय. काम नाही म्हणताय तुम्ही? काम ढे काम काय नाही. मग आता भाजपचा खासदार आहे इथं. भाजप नाही आम्हाला. भाजप नको? नको. बर, बाळासाहेब पाहिजे आम्हाला. आम्हाला जगविले त्याने या मतदारसंघात. होय ना? हो, भाजपचं नाव सुद्धा घेऊ नका पुढं. हा, एवढं का हो दादा राग यायला? भाजपनं आमचं जन्माचं वाटोळ केलंय सगळं. हा, फुकट काय कुत्रं देखील खात नाही त्याला. ते म्हणते रेशन फुकट देतोय, कशात खात्यावर देतोय? काय पाठवतोय पैसे? गॅस दिला फुकट आणि केला 1400 रुपये. काँग्रेसचं काय सांगा, उगा लांबट लावत नका. आमचं काँग्रेस काँग्रेसच येईल वाटते तुम्हाला? 100% येणार. येणे जाळला का देश सगळा सगळा पाक. हा, घालायचं आमचे डोळं मोठं आमच्या डोळ्यात घालायची. 450 रुपयाचा गॅस, 450 रुपयाचा गॅस. काँग्रेसच्या काळात 450 रुपये गॅस होता, आता 1100 रुपये गॅस झालाय. या तुम्ही बोला. बोलायला बिहार काय काम आहे? इंदिरा गांधींनी काय पुण्य बांधून घेतलंय गोरगरिबांसाठी. तसं यानं काय केलं? नुसती जाहिरातबाजी कर. जाहिरातबाजी खिशात पैसे का पाहिजे. काँग्रेसचं काय सांगा, आम्ही कट्टर काँग्रेसचं. भाजपने म्हणतात 70 वर्ष यांनी काय केलं कुणी? काँग्रेस? त्याच्या जेव्हा तर सांगितली ती. हा, होय. या की थोडक्यात द्या. काँग्रेसवाल्याने मिळवलं आणि ह्याने सगळे घालवलं, एवढंच केलंय. त्याने भाजपवाल्याने काय केलं? काँग्रेसवाल्याने 17 वर्षात मिळवलं, त्याने 10 वर्षात घालवलं, सगळं विकलं की सगळं. आणि काय ठेवलं? हा, ही सामान्य लोकांच्या थेट प्रतिक्रिया आहेत. काय सांगाल काका तुम्ही? अहो, काँग्रेसच्या काळात 450 रुपये गॅस होता. मध्ये मोदीनं 1100 रुपये गॅस मिळाला. मोदी नुसतं फसवतंय. आमचंच पैसे ह्या खिशातलं काढायचं, ह्या खिशात घालायचं, असलं मोदीचं काम चाललंय. आम्ही काँग्रेस प्रेम आहे, कट्टर काँग्रेस. काय बी होऊन दे काँग्रेस. हां, आपण जर इथं हाताचा चिन्हावरतीच उमेदवार जर नसेल तर अडचण होणार की काँग्रेस प्रेमींची? काय नाही, मतदान फक्त नाही बॉन्डेड पेपरवरच पाहिजे. त्या ह्याला नको, ते मशानवर नको. EVM वरती शंका आहे तुमची पण? हां हाय, मिशनवर नको. इथं काँग्रेसचा उमेदवार असेल तर येईल निवडून? येणार नक्की येणार. काय सांगाल आजी, काँग्रेस येणार? होय, काँग्रेस येणार. बाद झालं भाजप आता? बाद झालं, रगड झालं. का काँग्रेस काय यावं वाटतंय तुम्हाला? झालं की आता काँग्रेस येणारच. सांगलीत पण सगळीकडेच काँग्रेस येणार वाटतंय. काय लोकसभेबद्दलच चाललंय, चहा प्यायच चाललाय वाटतं. थांबा चहा पीत बोला. काय बोलू? काय तुमच्या जी मनात आहे ती बोला. काय सांगशील? काय लोकसभेत काय होईल? सांगली लोकसभेत काय होईल आता? हा, लोकसभेत आता काय म्हणजे निवडणुकीबद्दल चाललंय. निवडणुकीबद्दल संजय काका येईल की? संजय काका येणार म्हणजे हॅट्रिक मारतील वाटतं संजय काका. होय. आपण इथं जसं की म्हणतात काँग्रेस विशाल पाटील असतील तर काँग्रेस येणार. ज्याच्या जाती वेगवेगळं असतात नाही. संजय पाटील येतील असं का वाटते तुम्हाला? आता काय वाटतंय म्हणले, आता काम जरा चांगलं केलं त्यांनी, कामं केले चांगले. हां, तुम्ही काय सांगाल? ते तुमचा वादावादच सुरू झाला हो. वादावाद झाला. मोदी शासन काय पद्धत बरोबर नाही. 450ची गॅस सिलेंडर केवढ्याला झाली? 1100. 800 का 500 का 700 रुपयाचं DABचं पोतं आता 1400. हां, ही वाढ. परत तुमचं पेट्रोल डिझेल 70 रुपये 80 रुपये लिटर होतं, ते हे नाही केलं 110 रुपये. मग रोजचं चलन किती आहे? त्याची आमदनी, जनतेची लूट. आणि सरकारला खतं जर शेतकऱ्याने घेतले, 2-2.5 एकर एखाद्या शेतकऱ्याला जर जमीन असेल तर तो 1,00,000 रुपयाचं खत घेतोय. त्याला 18% GST.
18% 18,000 रुपये ह्यो खाणार. 6,000 रुपये शासनानं शेतकऱ्याला दिलं म्हणून काय आहेर केला का? मोदी सरकार झुटा आहे सगळा, काही त्याचा उपयोग होणार नाही. सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा, बाले किल्ला काँग्रेस. नाही भाजपचा इथं बुकरा यात तो येतच नाही. बघा तुम्ही काँग्रेस आला पाहिजे. कसं आहे इशी कदम आला पाहिजे. कसं आहे मोदी सरकार असं आहे बरं का. आता लोकसभेला विशाल पाटलांचं चाललंय काँग्रेसमध्ये. बरं वेस चाललं ना ते सुद्धा येतील. विशाल पाटील येतील. काँग्रेसमध्ये असेल तरी येतील. पण सांगतो जर मोदी सरकार जर असेल, मोदी सरकारने असं केलं, राखेल बंद केलं, आणि पेन्शन बंद केलं, रेशन मोफत मिळतंय म्हणून सगळी पालती पडू नका. कसं आहे आता तुम्हाला स्वस्त मिळणार, काय कंटूर मोफत मिळणार, एस टी मोफत झाली तुम्हाला सगळ्यांनी. आता बंद होणार आहे. नाही सांगतोय काय निमित्त तिकीट आहे बायला आहे ना घराला आहे. पण तुम्ही शेतकऱ्याला जी दिले सा काय अनुदान देताय सा, गरिबाला काय आहे? मला जमीन नाही, मला जमीन नाही, घर आहे दार आहे, माझी जमीन असताना माझ्या बाणी केली आहे, मला तुम्ही का अनुदान देत नाही? अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे लक्ष नाहीये या हां कसं आहे का तुमचं लक्ष नाही? ज्याला शेती अहो जमीन आहे, घर आहे, मला जमीन असताना बाणी केली जमीन, पण तुम्ही गरिबाला का तुम्ही अनुदान दिलं नाही? मला 2 वेळा दिलं, 2 महिने दिले परत बंद केलं, काय कारण? ही मला उद्देश भाजपवर तुमचा राग आहे. काय काय सांगाल तुम्ही? काय नाही सर, भाजप नाही. कसं आहे सांगतोय का? तसं नाही, भाजपवर बोलत नाही मी. कसं आहे महागाईवरती काय? महागाई नको आहे. महागाई कमी व्हावी आणि शेतकऱ्याचा दर मिळावा, शेतकऱ्यांना बाजारभाव भेटावा असं तुम्हाला वाटतं? थांबा ते काय म्हणतात बघू. भाजपमुळे जर फायदा झाला, पेन्शन चालू झाली, कशामुळे गॅस मिळालं मोफत, झाले की उज्ज्वला गॅस नाही. ऐका साहेब का बंद केली सगळी आमची सांगा? ही मला उधार पाहिजे आणि ज्याला जमीन नाही त्याला काय नाही कशासाठी नाही मला सांगा तुम्ही? नाही काय नाही. जमीनदाराला देताय सा आणि बिन जमीनदार काय नाही? तुमचा मुद्दा पोहोचलाय आता आपण आम्हाला फक्त पंजाब पाहिजे. आमचा ठोक्या कोण आहे? बाळासाहेब कोण? ईश्वर कदम. हां तिने जे आमचं काम केले हां त्यांच्यासाठी काही पण ते जे आदेश देतील ते तुम्ही पाळणार. भाऊ फक्त गोर गरिबांच्यासाठी काही केलेलं नाही. आम्हाला घर सगळं राहायला नाही. मी आजपर्यंत 84 सालापासून ड्रायव्हिंग करतोय. माझा एक हात बाद आहे, पण आम्हाला घर सगळं बांधून मिळालं नाही, काय नाही. सगळी बाकीची खात्यात का काय हे आम्हाला कळायला पाहिजे. मग इथं घर बांधून दिलं नाही, इथं सत्ता कोणाची? कोणाचे आहेत की आपल्या आहेत की लय आहेत मंत्री. भरपूर मंत्री आहेत, काय करायचं उपयोग नाही त्यांचा. कुणी जरी आलं तरी काय फरक पडत नाही. इंदिरा गांधी चालत आम्हाला चांगलं होतं. पूर्वीचं काँग्रेस सरकार चांगलं होतं चांगलं. थांबा आता नवीन प्रतिक्रिया. तुम्ही इकडे येतात आता काय सांगाल काका? सांगली लोकसभेत काय होईल? विश्वजित पाहिजे आणि काँग्रेस पाहिजे. बरं म्हणजे विशाल पाटलांची आता उमेदवारी चालल्या, यालाच पाहिजे, यालाच पाहिजे. विशाल पाटलांना विशाल पाटलाच भेटायला पाहिजे. तोच येणार. दादा आता होते वसंतदादा पुण्य आहे ते. तुम्ही वसंतदादांचा काळ पण बघितलेला होय होय. म्हणजे सगळ्या स्कीमा दादाने आणल्या ते. सांगलीत एक वर्ग आहे असा की तो वसंतदादांच्या नावावरती म्हणजे जसा एक वर्ग आहे की जो मोदींच्या नावावर मतदान करतो तसं वसंतदादांच्या नावावर पण मतदान करणार आहे. सातवी माणूस असताना मुख्यमंत्री 3दा झाला होती वसंतदादा पाटील. राज्यपाल झाले होते. हा त्यांचा जिल्हा आहे, त्यांच्या नावाचं वलय आजही सांगली जिल्ह्यात आहे. हा सांगली जिल्ह्यात आहे. दादाच्याच घरातलं आलं पाहिजे. दादाच्याच घरातला हा झालाच पाहिजे, तर 100% झाला पाहिजे. आता फक्त हे दोन्ही पाहिजे आम्हाला. काका नमस्कार. काय निवडणूक आल्याजवळ लोकसभेची, काय होईल वाटतंय यंदा सांगलीत? मला तर काय सांगता येत नाही. का हो? कारण मी अपंग माणूस, मी इथं बसून काय करणार? त्या कुठल्या बातम्या वगैरे बघत असणार की ऐकत असणार, लोकांकडनं ऐकत असणार. मला टी व्ही बीव्हीचा नाद नाही, अजिबातच नाही. टी व्ही मालिका नाही. इथं सकाळी 8 वाजता गेले की हे करा 4 किलोमीटर लांब जायचं मला दुसऱ्याच्या गाडीवरनं, आणि दुसऱ्याच्या गाडीवरून सकाळी 7-7:30 यायचं.
त्यामुळे मी त्या दिवसभर आपलं काम करायचं, कष्ट करायचं, अजिबात त्या भानगडीतच नाहीच. त्यामुळं काय लक्षच देत नाही तिथं. लक्ष देत नाही. मतदानाला सुद्धा मला कोणी गाडी जरी लावून दिली तरी मी कोणाच्या गाडीवर बी जात नाही, स्वतः कोबड्या घेऊन जाऊन मतदान करून येऊ शकतो. तुम्ही प्रत्येक मतदानाला जाता? 10 वर्ष झाले आता माझं. खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणजे जरी कुठल्या राजकारणात सक्रिय भाग जरी घेत नसला तरी मताचा अधिकार तुम्ही तुमचा निभावता न चुकता. असं आहे म्हणजे तुम्ही अपंग जरी असला तरी तुम्ही मताचा अधिकार निभावता प्रत्येक वेळी. तरी खूप महत्त्वाचं आहे की लोकांनी मतदानाचा अधिकार त्यांचा बजवायला पाहिजे. काका नमस्कार. काय बिलवडीचेच का तुम्ही? चोपडीवाडी. बाजूलाच आहे. काय सांगली लोकसभेत काय होईल यंदा? संजय काका येणारच आहे, तुम्हाला माहितीच आहे. बरं येणारच होय? 100%. बरं काय एवढा तुम्हाला का विश्वास वाटतो की तेच येतील म्हणून? मोदीवरनं. म्हणजे मोदींच्या नावाखाली ह्यांना मतदान करतील लोकं. त्यातच आले. 4 वेळ मुख्यमंत्री होणारा वसंतदादाचं घराने गेलं आणि मोदीच आलं. आता पुन्हा एकदा वसंतदादाच्याच घरातले जे आहेत त्यांचे नातू, त्यांचं देखील नाव चर्चेत आहे काँग्रेसकडनं. ती नाही आव्हान देऊ शकत भाजपच्या उमेदवाराला? नाही, वाटत नाही. खात्री आहे. बर का एवढी खात्री का? म्हणजे काम आहे भाजपचं इथे? हिथं नाही, जगातच आहे. बर सगळ्या जगातच काम आहे त्यांचं, मोदीचं. त्यांच्या नावाखालीचे आज पत्र आले ना, आता बी येणार. म्हणजे मोदींच्या करिश्म्यावरतीच इथले खासदार. हो 100%. काय मित्रा, तरुण म्हणून काय वाटते? आगामी लोकसभा निवडणुकीत संजय काकांची विजय हॅट्रिक होणार 100%. विजय हॅट्रिक होईल का असं का वाटते? होय, कारण दुसरं अपोजिशन एवढं स्ट्रॉंग दिसत नाही सध्या तर. सक्षम पर्याय नसल्यामुळं संजय काकांना फायदा होईल त्याचा 100%. बरं काम कसं आहे संजय काकांचं? योग्य आहे. योग्य आहे काम. ठीक आहे. बाबा काय सांगाल? काय आपल्याला काय विचारू पण नका, आपण त्या राजकारणात आहे. बाबा येते की बाबा, काय सांगलीत काय होईल? काय नाही. हा काय सुद्धा होणार नाही. कायच होणार नाही. निवडणूक होणार आहे की? होऊ दे की, त्यांची होईल. तुम्ही मतदार आहे, मतदार राजा आहे तुम्ही. तिने काय दिले आम्हाला? नुसतंच मतदान करते, काय देते? कुठलं सरकार काहीच करत नाही. आमचा काँग्रेस पक्ष आहे बघा. बरं हात तेवढा बस. आपण हाताला इथं उमेदवारी भेटेल का? भेटणार की. भेटणार. होय. काय भेटेल? भेटणार. काँग्रेसला भेटणार, सगळ्यांना नाही भेटणार. पहिल्यापासून आहे. इंदिरा गांधी का नाही, गोरगरिबासाठी का नाही गोऱ्या झाडल्या. बालेकिल्ला ह्यासाठी म्हटलं जात आहे ना. बाबा काय सांगाल, काय होईल सांगलीत? कशाला उगाच आपलं हाय बरं दिसतंय. बर आणि दिसणार आणि घडणार. बर जे आहे तेच नाही हे आता काय होणार ते लिहिलेलं आहे तीच घडणार आहे. आता काय परिवर्तन होईल वाटते तुम्हाला सांगलीत? काय यंदा का नाही व्हायचं? होणार की. होणार परिवर्तन. बर कोण करेल परिवर्तन वाटते? आता काय जनता कोणा कौल दिली आहे तर आताच सांगता येत नाही. फार तोंडाला यूज तर काय सांगता येत नाही. तोंडाला आल्यावर पूल आपल्या गावातच आहे, पुलाखालनं बरंच पाणी चाललंय. काय सांगाल काका? काय आम्ही काय सांगणार नाही. आम्ही काय सांगू शकत? तुम्ही कुठले इथलेच आहे ना? इथलेच. बर आम्ही काय संजय काका येईल असं येईल वाटते तुम्हाला? का हो? काम आहे आता, काय आम्हाला काय सांगता येत नाही, पण येईल वाटते. येईल वाटते. काय सांगाल सांगलीत काय होईल? सांगलीत काय होईल म्हणण्यापेक्षा महागाई कमी झाली पाहिजे. लक्षात आलं का? महागाई कमी झाली पाहिजे. प्रत्येक वेळेला निवडणूक आली की सगळं पक्ष पळत येतात. महागाई कमी झाली. महागाईसाठी कुठलाच नेता काही बोलत नाही. मला तेच विचारायचं की निवडणूक ही कुठल्या मुद्द्यांच्या भोवती फिरायला पाहिजे? कुठले मुद्दे असायला पाहिजे? निवडणुकीच्या भोवतीचे मुद्दे म्हणजे ते असं पाहिजे, शेतकऱ्यासाठी काहीतरी पाहिजे. तुमचं वीज कपात, रात्रभर लाईट देते, दिवसभर लाईट नाही, शेतकरी रात्रभर लाईट पाणी पाजत बसते. आणि सांगताना मात्र सांगतात तुम्हाला 12 तास लाईट फुकट देऊ, फ्री देऊ, दिवसा देऊ. आणि कोण काय त्याच्याकडे पुन्हा काय बघतच नाही अजिबात. दिवसाला आश्वासनं तेवढी देतात म्हणजे ते लाईट तुम्हाला आम्ही दिवसा देऊ, 8 तास देऊ, 12 तास देऊ. रात्री लाईट देतात, दिवसा तेवढं ते आश्वासन तेवढ्यापुरतंच देतात. पुन्हा काही शेतकऱ्यांच्याकडे काही कोण बघत नाही किंवा काही नाही. आणि महागाईच्या मुद्द्यावर तर काही कोण बोलतच नाही. म्हणजे
लोकांचे जे जगण्याचे मुद्दे आहेत तेच दुर्लक्षित झालेत. जगायला जे काही लोकांचं साधन आहे का नाही तेच साधन तुम्ही सगळं महाग करून ठेवलंय. असं झालं. सामान्य जनतेचं अवघड झालं. बाबा काय सांगाल, काय होईल? काय आता आम्हाला काय सांगता येते आम्ही राहण्यात तुमचं जे काय म्हणणं असेल ते सांगा की त्याला सांगायला हेच नाही काय अडचण काय आहे. आज ह्या पलूस तालुक्यातील भिलवडीकरांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि खूप मनापासून अशा प्रतिक्रिया दिल्या. एकदम आपण स्पॉन्टेनियसली लोकांना विचारलं तर त्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत. हो नमस्कार. नमस्कार. कोणतं गाव तुमचं? अंकुलगोप. हां बरं काय वातावरण दिसतंय तुम्हाला एकंदरीत सांगली लोकसभेला घेऊन? सांगली लोकसभेला जर विशालदादांना तिकीट मिळालं तर 100% निवडून येतील. त्याला कारण सांगतो, गेली 10 वर्षे संजय काका ह्या भागात अजिबात फिरकलेले नाहीत आणि थोडं हा जिल्हा तसा काँग्रेसमुळे आहे. शिवाय आमचे नेते बाळासाहेब यांनीसुद्धा विशालदादांसाठी फार आग्रही आहेत. त्यामुळं 100% विशालदादा निवडून आलेत असं म्हणायला काय अडचण नाही. तुम्ही म्हणताय की भाजपचे जे खासदार आहेत त्यांचा संपर्क नाही त्यामुळे लोक नाराज आहेत, पण विशाल पाटलांना मतदारसंघ हा सुटताना दिसतोय का तुम्हाला? म्हणजे अडचणी यायला लागल्या तर बऱ्याच त्यांना. नाही विशालदादांना 100% ह्या मतदारसंघात संधी मिळेल मला अशी आहे. कारण मागच्या वेळेला ज्यांनी आज तिकीट बदलायला चाललं आहे त्यांची ग्रामपंचायती किती, त्यांना ह्या मतदारसंघात किती ग्रामपंचायती यश मिळालं आहे किंवा मागच्या वेळी त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. त्यामुळे विशालदादांना 100% तिकीट मिळेल. सेनेने पण थोडंसं समंजस्यपणा दाखवून विशाल पाटलांना द्यावं असं वाटतं. 100% सेनेने सामंजस्य दाखवावं. कारण सांगतो, मागच्या वेळेला त्यांचं इथे डिपॉझिट जप्त झालं होतं. आमची आघाडी पक्षातलीच तीसुद्धा पक्ष आहे, पण लोकांची इथं मानसिकता विशालदादांना मतदान द्यायची आहे. लोकांचा हा मानस आहे, मानस आहे 100%.